उत्तर महाराष्ट्र खरं म्हणजे बीजेपीचा हा बालेकिल्लाच आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं धुळे आम्ही लढलो होतो, त्यावेळेला आमच्या 51 जागा आलेल्या होत्या. जळगाव अतिशय उच्चांक 74 पैकी आम्ही 57 जागा घेतलेल्या होत्या खाती. आणि या वेळेला म्हणजे मागच्या वेळी नाशिक सुद्धा आम्ही 66 जागा घेतलेल्या होत्या 122 पैकी. आणि या वेळेला सुद्धा आपण बघितलं असेल की जळगाव आम्ही एक हाती घेतलं. 100% निकाल आपला भाजपचा लागला. महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत. भाजप तर 100% आलेला आहे. धुळे सुद्धा 50 जागा म्हणजे खरं तरी आमच्या 54 जागा आमच्या आहेत. सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजप म्हणून एकटे जिंकलेलो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो. महायुती म्हणून आम्ही लढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजप आम्ही वेगळे लढलो. पण तरी सुद्धा यावेळेला 72 जागा तर म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झाली. 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत. कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं. शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत. विलास शिंदे आहेत. महापौर म्हणून आमच्या हिंगवलीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे. 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मी नाशिककरांना आता शब्द देतोय की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आपला 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे. निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील. पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी. आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं. जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे. महाराष्ट्रातलं जवळपास 4थ्या नंबरचं 3ऱ्या नंबरचं मोठं शहर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पण सगळ्याच बाबतीमध्ये उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि पुन्हा आम्ही नाशिककरांना शब्द की आम्ही सगळे मिळून, ते सगळे 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील. आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. तिथे कुठेही कमी निधीची फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो.